नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा जी हप्ता आहे मित्रांनो, केव्हा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। भरपूर लाडकी बहिणींनी मित्रांनो, महिलांनी नारीदूत ॲपवरून आपले घर बसल्या किंवा सेतूमध्ये किंवा अंगणवाडी सेविकेपाशी जाऊन तुम्ही फॉर्म भरलेला आहे। आता मित्रांनो, तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट पहिला हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा ट्रान्सफर करण्यात येणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। चॅनलवर जर मित्रांनो तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। मित्रांनो, आजच्या परवा दिवशी मित्रांनो अजित पवारांची एक सभा झाली। त्या सभेमध्ये त्यांनी आपले उपमुख्यमंत्री मित्रांनो त्यांनी एक सभेमध्ये अनाउन्समेंट केली मित्रांनो की आपल्याला जी लाडकी बहीण योजनेचा ज्या लोकांनी फॉर्म भरले, ज्या महिलांनी फॉर्म भरले मित्रांनो, तर 15 ऑगस्ट दिवशी त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या महिलांनी जर मित्रांनो काही ॲपच्या साईटच्या प्रॉब्लेममुळे जर तुम्हाला फॉर्म भरण्यात जर उशीर झाला असेल मित्रांनो, तर तुम्ही जर 15 ऑगस्ट नंतर जरी फॉर्म भरला मित्रांनो, तर रक्षाबंधनाच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला म्हणजे रक्षाबंधनाच्या 1-2 दिवस किंवा रक्षाबंधनाच्या 2-3 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकसोबत ट्रान्सफर करण्यात येणार आहे। मित्रांनो तुम्हाला घाबरायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकसोबत ट्रान्सफर करण्यात सुद्धा येणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम मी सांगतो कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करण्यात येतात। मागे आम्ही एक व्हिडिओ बनवला मित्रांनो, तुमच्या आधारमध्ये जी बँक लिंक आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे। जसे की आता तुम्ही मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि लिंकमध्ये जाऊन तुम्हाला तिथं आपला आधार नंबर टाकून आपला आधार लॉग इन करून तिथे तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे तुम्हाला सर्वात प्रथम बघावं लागणार आहे। त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे। जर मित्रांनो तुमच्या बँकेत इनॅक्टिव्ह डिॲक्टिव्ह असे काही प्रॉब्लेम झालेला असेल किंवा तुम्ही SBIचं खातं दिलं आणि त्याच्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं तुमचं खातं लिंक झालेलं आहे, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची खूप कमी शक्यता आहे, कारण तुम्हाला DBT थ्रू पैसे डायरेक्ट येणार आहे मित्रांनो। ओके, तर FTO प्रोसेस नॉट फाउंड म्हणून असं एक PM किसानला प्रॉब्लेम येतो, तसं सेम प्रॉब्लेम ह्याला पण येऊ शकतो। आता मित्रांनो राहिला विषय कोणता मित्रांनो, आता पैसे तर तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे, ही तर 100% बात आहे मित्रांनो। आता राहिला मित्रांनो तुम्ही जे अर्ज केले होते ते अर्ज तुमचे सक्सेस झाले किंवा की रिजेक्ट झाले, ही तुम्हाला कुठं बघायला भेटणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्ही जे ॲपमधून किंवा तुमच्या मोबाईलमधून जे तुम्ही अर्ज केला मित्रांनो, त्या अर्जमध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्ही मागील केलेले अर्ज तिथं जाऊन तुम्हाला चेक करायचे तुमचा अर्ज सक्सेसफुल झालं किंवा नाही झालं, तुम्हाला तिथं तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करता येणार आहे। ओके, दुसरा विषय मित्रांनो, आपल्या जवळची ग्रामपंचायत, अंगणवाडी कार्यालय, पुन्हा नगरपंचायत, नगरपालिका, इथं तुम्हाला दर शनिवारी तुमच्या पात्र आणि अपात्रची लिस्ट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायतमध्ये लावण्यात येणार आहे। तर तुम्ही तिथं पण जाऊन तुम्ही आपली पात्र किंवा अपात्रची यादी तुम्ही बघू शकतात। ओके, आता मित्रांनो हे झालं पात्राचं मित्रांनो। तर आजचे ही 2 मुद्दे होते मित्रांनो महत्त्वाचे, कोणते की तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे, ती म्हणजे 15 ऑगस्टला। जर 15 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले मित्रांनो, तर ते तुमचे रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। बस मित्रांनो आजच्यासाठी इतकंच। चॅनलला जर नवीन असताना चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।